वर्षात 10-15 वर्षामध्ये या सरकारने 1,97,00,000 जागा भरतीसाठी रिकाम्या आहेत, पण त्या कधी भरती केल्या नाहीत त्यांनी. तुम्ही भरती करत नाही आणि तुम्ही आरक्षण देतो, आरक्षण देऊन का उपयोग आहे? ते आरक्षण घेऊन तर का उपयोग आहे? आता अशी परिस्थिती आहे एक SC-मधील कुटुंबांची, ते आरक्षण त्यांना मिळत असूनसुद्धा त्यांची घरं अजूनसुद्धा व्यवस्थित नाहीत, त्यांचे मुलं शिक्षणापासून अजून वंचित आहेत. तर ते आरक्षण घेऊनसुद्धा ते सुधारणा करू शकत नाहीत. व तुम्ही काय क आणि डच्या गटाला तुम्ही सुधारू पाहत आहे. हे आहेत त्यांना तुम्ही अजून काय करता येईल का बघा. त्यांना अजून शिक्षण कसं मोफत जे शिक्षण घेत नाहीत त्यांना अजून शिक्षण, आता तुम्ही शिक्षण महागडं करून टाकलं आहे सगळं प्रायव्हेटायझेशन करून. तर ह्या SC-ST कुटुंबातील सुद्धा लोकं आपल्या मुलांना शिक्षण शिकू शकत नाहीत ह्या परिस्थितीमध्ये. आणि ते नोकरीमध्ये काय जाऊ शकतील? जे शिक्षणच घेऊ शकत नाही तर नोकरी काय करणार आहेत? ह्यासाठी तुम्ही उपाययोजना करायला पाहिजे. नाही ते फालतू गोष्टीत लोकांना भ्रम पसरवून त्याच्यात दुसरं काय तर विष कालवण्याचा प्रयत्न करू नका. लोकांना नोकऱ्या द्या, चांगलं शिक्षण द्या. व आता जे क आणि डमध्ये ह्या जाती आहेत ते कधी शिक्षणात गेले नाही, शिक्षणातून वंचित आहेत, कधी शाळेत गेले नाहीत व त्यांना अर्ज करण्याची प्रोसेस माहीत नाही. ते या नोकरीसाठी कशाला अर्ज करतील? व तुम्ही शासन प्रशासन शेवटी काय करणार की एकदा दोनदा तीनदा तुम्ही अर्ज देणार व ते तीनदासुद्धा या अशा जाती अर्ज केला नसल्यामुळे तुम्ही काय करणार? तर ते कॅन्डिडेट नॉट सुटेबल फाउंड असं तुम्ही त्याच्यावरती लिहून टाकणार. म्हणजे तुम्हाला कुठल्याच मार्गाने तुम्हाला आरक्षण कोणालाच द्यायचं नाही. जे आरक्षण घेत आहेत त्यांनासुद्धा बाजूला करायचं आहे व आरक्षणाचा जे फायदा आजपर्यंत घेतले नाहीत शिक्षणापर्यंत त्यांना मोफत शिक्षणापर्यंत त्यांना दार त्यांची उघडी करा. मग ते शिक्षण घेतील, मग त्यानंतर ते नोकरीमध्ये अर्ज करायला तयार होतील. तुम्ही एक तर तुम्हाला खायला त्यांना काय द्यायचं नाही आणि तुम्ही 70-80 किलोच्या वजनाच्या पैलवानाबरोबर तुम्ही कुस्ती खेळायला जर लावत असाल तर ती कसं काय ती कुस्ती खेळू शकेल? ह्या नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत जो 1 तारखेला सुप्रीम कोर्टाने जो SC-ST संदर्भात जो निकाल दिला आहे, म्हणजे वर्गीकरणासंदर्भात व क्रिमिलेअरच्या संदर्भात, तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर या वर्गीकरणामुळे व क्रिमिलेअरमुळे नेमका फायदा कोणाला होणार आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. व मित्रांनो, या अनुसूचित जातीचे प्रत्येक राज्यामध्ये किती जाती आहेत ते आपण जरा पाहू. अनुसूचित जातीमध्ये तर आंध्र प्रदेशमध्ये 61 जाती आहेत, बिहारमध्ये 23 जाती आहेत, त्यानंतर हरियाणामध्ये 37 जाती आहेत, त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये 57 जाती आहेत व झारखंडमध्ये 22 जाती आहेत, कर्नाटकमध्ये 101 जाती आहे, केरळमध्ये 69 जाती आहेत, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 48 जाती आहेत व आपल्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत व त्या जातीमध्ये उपजातीसुद्धा आहेत. या SC जातीमध्ये एकूण किती जाती आहेत ते आपण जरा पाहूया. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती जाती व त्यामध्ये किती पोटजाती आहेत ते आपण पाहूया व त्यांची नावंसुद्धा पाहूया आपण. तर पहिला आहे अगर, त्यानंतर अनामांग, त्यानंतर अरय, माला, अरवा, माला, बहाना, बहना, बसूर, बुरुड, बनसर, बेडा, बेडर, भांबी, भंगी, चांभार, मेहतर, बिंडला, ब्यागरा, चलवडी, चन्ना, दासार, दक्काल, ढोर, डोम, इलमवलवार, गरोडा, हल्लीर, हलसार, होलार, वल्हार, होलया, कैकाडी, कटिया, खांगर, खाटीक, कोरी, लिंगाडर, मडगी, मडिगा व 37 नंबरला महार आहे. महार, महायवंशी, माला देसाई, माला दसारी, माला हन्नाई, माला साली, मांग, मातंग, मांग गारुडी व अशा अनेक यामध्ये सुद्धा पोटजाती आहेत. म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये 4-4, 5-5 पोटजाती आहेत. ह्यामध्ये जाती पोटजातीमध्ये सुद्धा पोटजाती आहेत. तर अशा प्रकारच्या जाती महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो. व यांचे प्रमाण, शिक्षणाचे प्रमाण, ही तुम्ही अशी जी नावं जी आहेत ती तुम्ही कधी ऐकलंसुद्धा नसाल.
अशी नावं आहेत व ते सरकार काय यांना एकतर शिक्षण देत नाही सरकार मोफत. ह्या अशा जाती शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत व यांना आरक्षण देऊन का उपयोग होणार आहे काय? ते शिक्षण घेत नाही तर ते आरक्षणाचा उपयोग काय करून घेणार आहेत? तर सरकारने यांच्या ज्या अशा जातींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षणाची सोय करून दिली पाहिजे. मग तुम्ही त्यांना अ व ब मध्ये घाला तर त्यांचा त्या शिक्षणाचा त्यांचा उपयोग होणार आहे व त्यांच्या नोकरीसाठी त्यांच्या पुढच्या पिढींचा उपयोग होणार आहे. तर या जाती सुधारतील व या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे तो या जातींचा डाटा त्यांच्याकडे शिक्षणाची डाटाच नाही तर तुम्ही आरक्षण देऊन त्यांना उपयोग होणार आहे काय? तर कुठंतरी याचा विचार व्हावा व अशा जातींना सगळ्यात महत्त्वाचं त्यांना शिक्षण त्यांना द्यावे. पण त्यांना मोफत पण त्यांना दार त्यांची उघडी करा. मग ते शिक्षण घेतील, मग त्यानंतर ते नोकरीमध्ये अर्ज करायला तयार होतील. तुम्ही तुम्हाला खायला त्यांना काय द्यायचं नाही आणि तुम्ही 70-80 किलोच्या वजनाच्या पैलवानाबरोबर तुम्ही कुस्ती खेळायला जर लावत असाल तर ती कसं काय ती कुस्ती खेळू शकेल ही माणसं? तर अशा ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे व मग तुम्ही अ ब क ड जो तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही एकतर जे मुलं आरक्षण घेत आहेत त्यांना बाजूला करायचं, जे आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांना चांगल्या पिढ्या त्यांच्या सुधारत आहेत ते तुम्ही सुद्धा त्याला बंद करायचं. म्हणजे झाड तुम्ही लावला आहे, ऊन वारा पाऊस त्याला मोठं करायचं. मोठं केलं की तुम्ही त्याचं काय झालं की त्याला फळ देताना तुम्ही ते कसं झाड कट करून टाकायचं. म्हणजे जेव्हा हे फळ देणार असते झाड त्याला तुम्ही काढून टाकण्याचं काम या आरक्षणाच्या मार्फत क्रिमिलियर व वर्गीकरणाच्या माध्यमातून करण्याचं काम करत आहे. हे कुठेतरी निर्णय बदलावा यासाठी सुप्रीम कोर्टाने परत याचा फेरविचार करावा व या जातीमध्ये जे आता अ व ब मध्ये ज्या जाती आहेत ह्या 59 जातीमध्ये अ व ब मध्ये अ ब क व ड अशा वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये आता जे अ आणि ब मध्ये जे जाती आहेत आता मी सांगितलेल्या त्या आता क आणि ड मध्ये म्हणजे ज्यामध्ये प्रामुख्याने 3 जातींना शासन प्रशासनामध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. त्यामध्ये महार, मातंग आणि चांभार ह्या 3 जाती शिक्षणामध्ये वरचढ आहेत व शासन प्रशासनामध्ये नोकरीत आहेत. व ज्या जाती शिकल्या आहेत त्यांना तुम्ही प्रगती करत आहेत आरक्षणामुळे त्यांना तुम्ही क आणि ड मध्ये टाकत आहे. व आता जे क आणि ड मध्ये ह्या जाती आहेत ते कधी शिक्षणात गेले नाही, शिक्षणातून वंचित आहेत, कधी शाळेत गेले नाहीत व त्यांना अर्ज करण्याची प्रोसेस माहीत नाही. ते या नोकरीसाठी कशाला अर्ज करतील? व तुम्ही शासन प्रशासन शेवटी काय करणार की एकदा दोनदा तीनदा तुम्ही अर्ज देणार व ते 3दासुद्धा या अशा जाती अर्ज केला नसल्यामुळे तुम्ही काय करणार तर ते कॅन्डिडेट नॉट सुटेबल फाउंड असं तुम्ही त्याच्यावरती लिहून टाकणार. म्हणजे तुम्हाला कुठल्याच मार्गाने तुम्हाला आरक्षण कोणालाच द्यायचं नाही. जे आरक्षण घेत आहेत त्यांनासुद्धा बाजूला करायचं आहे व आरक्षणाचा जे फायदा आजपर्यंत घेतले नाहीत त्यांना नुसतं नावानुसार तुम्ही नाव दाखवत आहे की ह्या जातींना आम्ही आरक्षण देणार आहे. नुसतं नावासाठी तुम्ही आरक्षण देऊन ते सुद्धा या आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार नाहीत. व सरळेचा फायदा कुणाला होणार तर ओपन कॅटेगरीला. मग नंतर तुम्ही काय करणार कॅन्डिडेट नॉट सुटेबल फाउंड म्हणून त्यात लिहून तुम्ही सरळ ओपनलाच तुम्ही हे सरळ आरक्षणाची जागासुद्धा ओपनलाच तुम्ही देणार. म्हणजे या आरक्षण तुम्ही सरळ काढून टाकण्यातच जमा आहे. अशा प्रकारचं तुम्ही एक केंद्र सरकारनं जर निर्णय लावला तर तुम्ही ओपनच कॅटेगरीसाठीच तुम्ही हे काम करत आहे. ह्या सर्व जाती ज्या आत्तापर्यंत ज्या आरक्षणाचा फायदा घेऊन सुधारत आहेत त्यांनासुद्धा तुम्ही बाहेर काढण्याचं काम मनुवादी विचारातून आलेलं आहे. लक्षात ठेवा, सर्व समाजाने विचार करण्याची गरज आहे व अ व ब क ड हे न करता जे आहे त्या पद्धतीने सर्व शासन प्रशासनामध्ये नोकऱ्या सर्व राज्यांनी काढले पाहिजेत. हा निर्णय कुठेतरी बदलावा यासाठी सर्वांनी एकनिष्ठ व्हायला पाहिजे. हे असं वर्गीकरण केल्यामुळे कोणत्याच आरक्षण घेणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांनासुद्धा फायदा होणार नाही व आरक्षण न घेणाऱ्या जातींनासुद्धा फायदा होणार नाही. हे सुद्धा या दोन्हीही जाती दोन्ही वर्ग या आरक्षणापासून वंचित राहणार व सरळ या आरक्षण आपलं संपवण्यात येत आहे. हे कुठंतरी कट कारस्थान यांच्या निर्णयामधून दिसत आहे मित्रांनो. तर हे करण्यामागचं कारण काय आहे? त्यांचं कारण प्रामुख्याने एक आहे मित्रांनो की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये SC ST लोकांनी या लोकसभेमध्ये भाजपला मतदान न केल्यामुळे, राहुल गांधीची इंडिया आघाडीला मतदान केल्यामुळे त्यांचा रोष होता व त्यांना हा रोष कुठेतरी काढण्यासाठी त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी हा निर्णय सुप्रीम कोर्टामार्फत या सरकारने व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांना देण्यात आला आहे.
त्यामुळे हे सरळ सरळ आपल्या अनुसूचित जाती जमातीवरती अन्यायकारक बाब घडण्यात येत आहे. तर या सर्व जातींनी या अन्यायाविरुद्ध आवाज पुकारला पाहिजे व रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. नाहीतर यानंतर परत कधीच आपल्याला आरक्षण तर मिळणारच नाही व ते सरळ सरळ आपल्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करणार आहे. व मित्रांनो, हे आरक्षण द्यायला ठीक आहे, पण आजपर्यंत या 10 वर्षात 10-15 वर्षामध्ये या सरकारने 1,97,00,000 जागा भरतीसाठी रिकाम्या आहेत, पण त्या कधी भरती केल्या नाहीत त्यांनी. तुम्ही भरती करत नाही आणि तुम्ही आरक्षण देतो, आरक्षण देऊन का उपयोग आहे? ते आरक्षण घेऊन तर का उपयोग आहे? आता अशी परिस्थिती आहे, एक SC मधील कुटुंबांची ते आरक्षण त्यांना मिळत असूनसुद्धा त्यांची घरं अजूनसुद्धा व्यवस्थित नाहीत, त्यांचे मुलं शिक्षणापासून अजून वंचित आहेत. तर ते आरक्षण घेऊनसुद्धा ते सुधारणा करू शकत नाहीत व तुम्ही काय क आणि डच्या गटाला तुम्ही सुधारू पाहत आहे. हे आहेत त्यांना तुम्ही अजून काय करता येईल का बघा. त्यांना अजून शिक्षण कसं मोफत, जे शिक्षण घेत नाहीत त्यांना अजून शिक्षण, आता तुम्ही शिक्षण महागडं करून टाकलं आहे सगळं प्रायव्हेटायझेशन करून. तर ह्या SC-ST कुटुंबातील सुद्धा लोक आपल्या मुलांना शिक्षण शिकू शकत नाहीत ह्या परिस्थितीमध्ये. आणि ते नोकरीमध्ये काय जाऊ शकतील? जे शिक्षणच घेऊ शकत नाही तर नोकरी काय करणार आहेत? ह्यासाठी तुम्ही उपाययोजना करायला पाहिजे. नाही ते फालतू गोष्टीत लोकांना भ्रम पसरवून त्याच्यात दुसरं काय तर विष कालवण्याचा प्रयत्न करू नका. लोकांना नोकऱ्या द्या, चांगलं शिक्षण द्या, KG to PG शिक्षण मोफत करा. एक वेळ तुम्ही आरक्षण नाही दिलं तर चालते, पण तुम्ही KG to PG सर्व जातींना, अगदी या अशा जातीपासून ते ओपन कॅटेगरीपर्यंत तुम्ही सर्व जातींना एकसारखं शिक्षण द्या. तर तुम्हाला सरकार किंवा प्रशासन म्हणायला लायक आहे तुम्ही. आता काही उपयोग नाही. तुम्ही नुसतं लोकांचे तोंड पुसण्याचं काम करत आहे. आजपर्यंत तेच करता आलं आहे. सर्व जातींना मोफत शिक्षण द्या, मोफत आरोग्य सुधारणा करा, तर तुम्ही शासन चालवायला पात्र आहे. धन्यवाद.